श्रीकृष्णाय नमः। न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः। यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते। श्री भगवंत म्हणतात, जोपर्यंत माणूस देहधारी आहे तोपर्यंत कर्म टाळणं शक्यच नाही. पण जो कर्माचं फळ सोडतो, अपेक्षांपासून मोकळा राहतो, तोच खरा त्यागी आहे. किती सुंदर संदेश आहे हा. आपण सर्वजण रोज असंख्य कर्म करतो. कुटुंबासाठी, समाजासाठी, स्वतःसाठी, मनाने, शब्दांनी आणि कृतीने. कधी आपण आनंदाने काम करतो, कधी मनात अपेक्षा असतात आणि कधी त्या अपेक्षांनीच मन जड होतं. श्रीकृष्ण इथे जीवनाचं रहस्य सांगतात. कर्म न करणं हा त्याग नाही. कर्म टाळणं म्हणजे दुर्बलता, पण फळ सोडणं तो खरा सामर्थ्याचा मार्ग आहे. आपण करत असलेलं काम भगवंताला समर्पण म्हणून केलं तर मन किती हलकं होतं, जणू ओझ्याचं बंधनच सुटतं. आपण विचार करतो, हे मी करतोय, माझं काम, माझं यश, माझी सिद्धी. पण जिथे माझं हा शब्द सुटतो, तिथूनच शांततेची सुरुवात होते. कर्म करणं हे आपल्या हातात आहे, पण फळाचं नियंत्रण भगवानांचं. आपण फक्त प्रयत्न करतो, परिणाम मात्र दैवी नियतीने ठरतो. कर्म चालू असतं, मन शांत राहतं, कृती असते पण अहंकार नसतो, प्रयत्न असतो पण फळाची जबरदस्ती नसते. असा मनुष्य थकत नाही, कारण तो ओझं वाहत नाही. तो तुटत नाही, कारण अपेक्षांचं जड दडपण त्याच्यावर नसतं. तो चुकत नाही, कारण त्याचं मन स्वच्छ आणि निस्वार्थ असतं. अशा भावनेतून केलेलं कर्म यज्ञासारखं पवित्र बनतं. साधक हळूहळू योगी बनतो. कर्म करता हळूहळू त्यागी बनतो आणि त्यागी हळूहळू भगवत सान्निध्य अनुभवतो. म्हणून आजचा दिव्य संदेश असा: कर्म करू नका असं नाही, कर्माचं स्वामित्व सोडा. फळावर हक्क ठेवू नका, फळाची चिंता भगवंताकडे सोपवा. कर्म करा प्रेमाने, मन ठेवा निर्मळ आणि हृदय ठेवा समर्पित. त्याच क्षणी कर्म योगात बदलतं आणि जीवन परमानंदात. श्रीकृष्ण शरणम मम.